श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 16 मे म्हणजे शुक्रवारी आली आहे संकष्टी चतुर्थी। हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजे सर्व अडथळे दूर करणारा देव मानला जातो। असे म्हटले जाते की जर भगवान गणेशाची नियमित पूजा केली तर जीवनातील संकट कमी होतात आणि सुख समृद्धी येते। पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवारी 16 मे रोजी पहाटे 4:03 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी शनिवारी 17 मे रोजी पहाटे 5:13 असणार आहे आणि उदय तिथीनुसार 16 मे रोजी एकदंत संकष्टी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाईल। हे व्रत केवळ अडथळे दूर करत नाही तर इच्छा पूर्ण देखील करते। या दिवशी खऱ्या मनाने उपवास आणि प्रार्थना केल्याने घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला फक्त ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातल्या प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार। तर ती कोणती वस्तू द्यायची, कोणत्या वेळेत द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा। 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण करायचं। प्रत्येक वेळेस पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गणपते नमः या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांना जलाभिषेक हा करून घ्यायचा। त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक सदस्याला प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारची संकट येत नाही आणि त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। त्यांना जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं। त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी जी आहे ते आपल्याला अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि गणपती बाप्पांच्या चरणावरती दुर्वाची जोडी जी आहे ती अर्पण करायची। त्याचबरोबर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचे। तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा तिळाचे लाडू दाखवू शकतात किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे। तसेच आपल्याला ओम गणपते नमः किंवा ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप हा करायचा आहे। तसेच संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे। त्यानंतर रात्री चंद्रोदयाच्या वेळेस चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांची पूजा करायची, त्यांना जल अर्पण करायचं आहे आणि चंद्र पाहिल्यानंतरच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे। तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचना सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांकडे करून घ्यायची। अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे। आता ही सेवा आपल्याला कधी करायची तर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात, कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता, म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं। गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो। गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे। जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते। साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती
करायचे। तर याकरता आपल्याला घरामध्ये जी सगळ्यात पहिली आपण चपाती बनवणार ती गाईकरता बनवायची। कणिक मळायचे, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची। हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरु व शुक्रची स्थिती मजबूत होते। शुक्र हा धनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरु आणि शुक्र बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते। आता आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची आणि त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं। तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते। त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा आवर्जून त्या चपातीवर ठेवायचा। गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू, केतू, शनी त्याचबरोबर मंगळाची अशुभ प्रभाव दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। त्याचबरोबर आपल्याला 21 दुर्वांची जुडीसुद्धा आवर्जून त्या चपातीवर ठेवायची आहे। दुर्वा म्हणजे गवत आणि गाईला गवत खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा बुधग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं। तर अशी ही चपाती घेऊन आपल्याला गाईकडे जायचं। आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरीही तुम्ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे। गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायची आहे। तिला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून तिची आरती ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला ही चपाती जी आहे ती गाईला खायला द्यायची। कारण असं म्हटलं जातं जेव्हा आपण आपल्या हातातनं गाईला चपाती खायला देतो आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं। त्यानंतर आपल्याला गाईभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा। कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं। त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गाईच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। अतिशय उच्च कोटीची ही गोसेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।